पुन्हा एकदा देवेंद्र पर्व महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे। आधी संपूर्ण बहुमतासह सत्ता येऊन सुद्धा विरोधी पक्षनेतेपद, मग मुख्यमंत्रीपद ते आऊट घटकेचं, त्यानंतर दोन पक्ष फोडून साथ मिळवून पुन्हा सत्ता, मात्र उपमुख्यमंत्रीपद। अखेर या सगळ्या सव्यापसव्यानंतर आता बहुमतासह स्थिर सरकार आणि त्याचं संपूर्ण नेतृत्व देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे सन्मानजनकरित्या मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांना मिळालेलं आहे। आणि या निमित्तानं हे देवेंद्र पर्व सुरू झालेलं आहे। देवेंद्र पर्व हे केवळ एक टॅगलाईन नाहीये, या सगळ्या काळाचा एक वेगळं विश्लेषण नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय पातळीला देवेंद्र उदय साधारण समान काळात 2013च्या 14च्या सुमारास झालेला आहे। त्यामुळे या दोन्ही पर्वांबद्दल बोलावं लागतं। त्यातलंच हे देवेंद्र पर्व ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, ज्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उदय तानपाटक, सहयोगी संपादक दैनिक पुढारीचे, सुमित वानखेडे भाजपचे आमदार, आणि देवेंद्र विशेष खास पाहुणे आहेत आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या भगिनी आहेत आपल्यासोबत भावना खरे। आपल्या तिघांचेही स्वागत। मी पहिल्यांदा भावना खरे यांच्यापासून सुरुवात करेन। भावना खरे जी, जो आता आनंद भाजप समर्थकांमध्ये, महायुती समर्थकांमध्ये आहे, संघामध्ये आहे, तो तुमच्यासाठी या तिन्ही गोष्टींसह कौटुंबिक सुद्धा आहे। त्यामुळे मला पहिल्यांदा तुमच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत। नमस्कार। नमस्कार। खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्राला झालेला आहे असं मी समजते आहे। आणि हा आनंद घरात पण व्यक्त होतोय, बाहेरही व्यक्त होतोय, नागपूरकरांनाही व्यक्त होतोय, मुंबईपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात हा आनंद व्यक्त केला जातोय। आम्हाला काही कारणाने शपथविधीला उपस्थित नाही राहू शकलो आम्ही, आणि ते एक थोडीशी मनाला खुटखुट आहेच, पण आनंद सगळ्यांनाच होतो आहे। अर्थात भावनाजी, भावना खरे ताई, हे फार मोठं पद आहे, मुख्यमंत्री पद। अनेकांचं संपूर्ण करिअर जातं, मात्र आपल्या या 10 आणि आता जे 15वं वर्ष सुरू होईल त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा हे पद मिळतं आहे। आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत पाहता त्याला अनेक अंगी त्याचे विश्लेषण सुद्धा आहे। जेव्हा हा मधल्या काळामध्ये जी एक लटकंती होती, एक संभ्रम होता की नेमकं काय चाललेलं आहे, दिल्लीमध्ये भेटीगाठी चाललेल्या आहेत, सगळे दिल्लीत जातात, मुंबईत परत येतात, फडणवीस काही बोलत नाही, भाजपकडनं काही सांगितलं जात नाही, एक प्रकारे जे काय असेल ते राजकारणाचा भाग आहे। पण हा जो थोडासा मधल्या काळामध्ये अनिश्चितता होती की नेमकं मुख्यमंत्री पदाचं नाव का जाहीर होत नाहीये, जे अखेर विधिमंडळ गटनेता पदामुळे सरळ सरळ जाहीर झालंय, हा मधला काळ हा फडणवीस कुटुंबियांसाठी, तुम्हा खरे कुटुंबियांसाठी कसा होता? खरं मनातलं सांगते, जरूर। आमच्या कुटुंबियांचं प्रत्येकाचं मत हे ओठावर येत नसेल, पण माझ्या मनात 23 तारखेला संध्याकाळी 8 नंतर ठामपणे सांगितलं गेलं, माझं आतून मन म्हणालं की देवेंद्रच होणार। यांनी कोणता पर्यायच ठेवला नव्हता, त्याच्यामुळे देवेंद्रच होणार हे माझं ठाम मत होतं। आणि माझा हा आत्मविश्वास म्हणा किंवा काय पण होता, त्याच्यामुळे मला कोणी प्रश्न जरी विचारला, होईल ना ग देवेंद्र, काय होईल, तर मला ते पण वाक्य आवडायचं नाही। मी म्हणायची होईल ना म्हणजे काय, तोच आहे, पर्याय नाहीये, हेच माझं मन सांगायचं। आता हे माझं मन होतं, बहिणीचं म्हणा किंवा काय, पण माझं मन हेच सांगायचं मला। पण मग हे टेकडी गणपतीच्याला साकडं घातलं होतं, घरातल्या देवांना साकडं घातलं होतं? साकड मी माझ्या मनातनं गजानन महाराजांना घातलं होतं की त्याला उंच 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 त्याचा झोका जाऊ दे, त्याच्या मनातल्या ज्या इच्छा असतील, ज्या आकांक्षा असतील, त्या संपूर्ण पूर्ण होऊ दे, एवढंच माझं साकडं होतं। मी कधी पद मागितलं नाही त्याला, किंवा गजानन महाराजांना कधी गळ घातली नाही, पण एक सांगितलं की त्याच्या मनात असेल ते होऊ दे आणि जेवढा त्याला उंच उंच जाऊ दे। भावनाजी, तुमच्या मनातल्या इच्छा या महाराष्ट्रातल्या भाजप संघ आणि महायुतीच्या विविध नेते आणि समर्थकांच्या सुद्धा इच्छांच्या रूपी प्रत्यक्ष फलद्रूप झाल्या आणि अखेर ती मंगल घटिका, आनंदाची घटिका तुम्ही सुद्धा पाहताय। मी आता बाकीच्या पाहुण्यांकडे सुद्धा जातो। भावनाजी, आपल्यासोबत उदय तानपाटक आणि सुमित वानखेडे आहेत। मी
पहिल्यांदा सुमित वानखेडे आणि त्यांच्यानंतर उदय तानपाटकांकडे मला अधिक एक सविस्तर प्रश्न घेऊन सगळ्यात शेवटी येईन मी. सुमित वानखेडेजी, भाजप आमदारांनी ही अनिश्चितता काय असते ही 2019च्या नंतरच्या मधल्या काळामध्ये जेव्हा दोन पक्ष म्हणजे विशेषतः शिंदेना घेऊन सरकार स्थापन व्हायच्या काळातली ती अनिश्चितता बघितली होती. यावेळी सुद्धा त्या अनिश्चिततेपायी अगदी अवधूत वाघांसारखे भाजपचे वरिष्ठ प्रवक्ते सुद्धा म्हणाले की काही वेगळं नाव समोर आलं तर आम्ही वेगळं काहीतरी करून घेऊ असं त्यांनी लिहिलेलं आहे. शेवटी हे तुम्हा सगळ्या मंडळींचं प्रेम असतं, तुमच्या सगळ्या मंडळींची पक्षावर निष्ठा असली तरी व्यक्तीप्रती एक प्रेम आणि आदर असतो. माझा तुम्हाला प्रश्न आहे सुमितजी, हा मधला काळ तुमच्यासाठी कसा होता? निश्चितच ज्या दिवशी रिझल्ट लागला आणि ज्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेने आपलं प्रेम देवेंद्रजींप्रती महायुती सरकारप्रती व्यक्त केलं त्याच दिवशी हे निश्चित झालं होतं की देवेंद्रजी हे महाराष्ट्रातले पुढचे मुख्यमंत्री होतील. आणि मीच काय तर महाराष्ट्रातल्या बूथवरच्या कार्यकर्त्यांना हीच एक आत्मविश्वास होता. त्याच्यामुळे आता 3-4 दिवस उलटले, मीडियामध्ये पण वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या, त्याच्यामुळे काही कार्यकर्ते अस्वस्थ झाले असतील. परंतु मला असं वाटत नाही की असं कोणाच्याही मनामध्ये मग ते जसं भावनाताईंनी सांगितलं की त्यांच्या मनामध्ये हे पक्क होतं की देवेंद्रजीच पुढचे मुख्यमंत्री होतील. बरं, मला एक आपल्याला सुमितजी हेही विचारायचं आहे की बहुमत पूर्ण बहुमत भाजपचं आत्ताही होतं, मागच्या खेपेत सुद्धा होतं, पण 2019 मधल्या आशा निराशेचा सगळा खेळ सगळ्याच पक्षांनी बघितला. म्हणजे मग शिवसेनेबरोबरची युती तुटणं असो, मग त्यानंतर 72 तासांचा शपथविधी असो, आणि मग पुन्हा शिंदे शिवसेनेसोबत येऊन पुन्हा सत्ता स्थापन करणं असो. तुम्ही जी मंडळी जी जरा देवेंद्र फडणवीसांच्या अधिक जवळची मंडळी आहात, तुम्ही हा सगळा काळ कसा बघत होता? आणि जेव्हा आज अधिकृतरित्या विधिमंडळ गटनेतेपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदी एकदा अधिकृत घोषणा भाजपकडनं झाली तेव्हा नेमकं कसं वाटलं? 2019चा जो काळ होता आणि त्यानंतरचे जे 36 दिवस होते त्याच्या कम्पॅरेटिव्हली यावेळेस कुठलीही अनिश्चितता नव्हती, कुठलीही चिंता नव्हती, कुठलंही टेन्शन नव्हतं. आणि यावेळेस सगळ्यांना एक आत्मविश्वास होता. त्याच्यामुळे यावेळेसची परिस्थितीच वेगळी होती. आणि याच्यापेक्षा अतिशय कठीण काळ सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी 2019च्या निवडणुकीच्या निकालानंतर पाहिलेला होता. त्याच्यामुळे यावेळेस त्याला कसलीही चिंता नव्हती. परंतु यावेळेस इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर जे आहे आमच्या सारख्यांचं स्वप्न होतं की देवेंद्रजी परत मुख्यमंत्री बनले पाहिजे, आणि आज त्यांची विधिमंडळ गटनेता म्हणून निवड ज्यावेळी झाली तेव्हा आमच्या सर्वांसाठी तो अतिशय भावनिक क्षण होता. बरं, जे स्वप्न आम्ही सर्वांनी पाहिलं होतं की देवेंद्रजी परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, ते सत्यात होत असताना आम्ही सर्व त्याचे साक्षीदार होतो. उदय तानपाटकांकडे मला जायला आवडेल. तानपाटक सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? तानपाटक सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. तानपाटकजी, आपण महाराष्ट्राचं किमान गेल्या 3 पेक्षा जास्त दशकांचं राजकारण पाहिलेलं आहे. पहिलं युती सरकार मुंडे आणि जोशींचं सरकार, ते आता फडणवीसांचं सरकार आपण सगळा काळ बघितलेला आहे. देवेंद्र पर्व असं पर्व मात्र ना त्या अर्थानं जो मनोहर जोशींचं म्हटलं गेलं ना अन्य कुणाचं, त्या अर्थानं मग शरद पवारांचं म्हटलं गेलं की तो एक मोठा काळ आहे. यशवंतरावांचं तर सगळ्यात पहिलं अर्थात महत्त्वाचं पर्व आहे. पण 21व्या शतकामध्ये त्या अर्थानं 2014 नंतर हे देवेंद्र पर्व आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही पत्रकार म्हणून हे कसं पाहता? असं आहे, देवेंद्र पर्व असं जे म्हटलं गेलं याचं कारण असं आहे की सलग तिसऱ्यांदा ते आता शपथ घेणार आहेत. मधल्या काळात ती थोड्या काळाकरता होती, पण तिसऱ्यांदा शपथ घेणारे ते मुख्यमंत्री आहेत. आणि त्यामुळे एक पर्व त्यांनी या संपूर्ण नवीन 21व्या शतकामध्ये इतका मोठा काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेला नेता जो आहे आणि त्यांच्या काळात अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले गेले आणि त्यामुळे ते पर्व म्हणून एक वेगळ्या अर्थाने म्हणता येईल. म्हणून ते त्यांच्या पक्षाने ते ठरवलं दिसतं की असं म्हणायचं. बरं, 3 पक्षांचं सरकार आहे. 3 पक्षांच्या सरकारचा कारभार करताना सुद्धा आता पुढे त्यांची जे काही कसरत होणार आहे ती सुद्धा एक पर्व म्हणूनच ती गणली जाणार आहे. त्यामुळे ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे या सरकारच्या मागे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत आणि देवेंद्रजींच्या मागे सुद्धा त्यांच्या बहिणीची लाडकी बहीण जी आहे भावनाताई, त्यांचे आशीर्वाद आहेत. अशा दोन्ही गोष्टी आहेत. तेव्हा ते पर्व म्हणून म्हणाल तर तो एक
खूप वेगळा भाग असेल त्याच्यामध्ये तो. आणखीन एक गोष्ट मला सांगायची वेगळी अशी की देवेंद्रजींचे 2 स्वीय सहाय्यक आता आमदार झाले. आता सुमित वानखेडे इथे बसलेले आहेत, हे दुसरे स्वीय सहाय्यक आहेत. पहिल्या एक आमदार झालेलेच आहेत, त्यांचे सेकंड टर्म ते परत निवडून आलेले आहेत आणि आता सुमित झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आता ते विचार की स्वीय सहाय्यक म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आता एक सहकारी म्हणून देवेंद्र फडणवीस, त्यांना एक विचार तरी काय त्यात फरक त्यांना वाटतो त्याच्यामध्ये. जरूर जरूर. हा उदय तानपाटकांचा प्रश्न पण घेऊयात. सुमितजी, हा प्रश्न तुम्हाला होता. हा निश्चितच हा सगळ्यांना आज सकाळपासून हा मला सगळ्यांनी प्रश्न विचारलाय आणि निश्चितच आपण देवेंद्रजी आणि मी असं जे रिलेशन आहे ते निश्चितच एक गुरु शिष्याचं रिलेशन आहे आणि ते जन्मभर चालत राहणार आहे. म्हणजे ते मग मी आमदार झालो का नसलो का, कार्यकर्ता असलो का किंवा ऑफिसमध्ये काम करताना असेल, त्यांच्याकडनं आम्हाला शिकायलाच मिळालं आहे आणि पुढेही शिकावं लागणार आहे आणि खूप शिकायला मिळणार आहे. आता विधिमंडळ सहकारी म्हणून मला काम करायची संधी मिळाली आहे आणि निश्चितच देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या टर्ममध्ये मी आमदार आहे, ही माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे. पण हा अनुभव कसा होता? म्हणजे तुम्ही जे म्हणालात शिकायला मिळालं, असे काही प्रसंग असतील, अशी काही विशिष्ट धोरणं असतील की ज्या क्षणी तुम्हाला जाणवलं की ही परिस्थिती, हा विषय कसा हाताळला, कसा दबाव होता आणि तुम्ही त्याला स्वीय सहाय्यक म्हणून ते बघताना अधिक जवळून बघितलं असेल, असा एखादा किस्सा? मला असं अनेकदा वाटतं की अशी कोणती गोष्ट देवेंद्र फडणवीस या व्यक्तीमध्ये नाही आहे की ती त्यांच्याकडनं आपण शिकता येऊ नये. म्हणजे एक परफेक्ट पॉलिटिशियन झाला म्हणू, एक परफेक्ट व्यक्ती म्हणू, असं प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि जसा वेळ जातोय म्हणजे जसं करिअर पुढे जात आहे त्या अजून भरत चालल्या आहेत. म्हणजे त्या अजून त्यांच्यामधली प्रगल्भता आज राजकारणी म्हणून अजून ते प्रगल्भ होत चालले आहेत. आणि त्यांच्याकडनं जो सगळ्यात शिकण्यासारखा जो गुण आहे तो म्हणजे संयम. म्हणजे राजकारणात काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, याचं जर आपल्याला काही नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे हे जर काही शिकायचं असेल तर देवेंद्रजींकडनं शिकायला पाहिजे. मी भावना खरे यांच्याकडे येतो. भावनाताई, तुम्ही फडणवीसांचं करिअर म्हणजे नागपूरला महापालिकेचे सगळ्यात तरुण महापौर, त्याच्याही आधी नगरसेवक, मग भाजयुमोची मोठी जबाबदारी, मग आमदारकी आणि 44व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री. आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत, पण 44व्या वर्षी म्हणजे या वयामध्ये माणसं साधारणपणे आपल्या नोकरीतल्या करिअरमध्ये थोडं स्टेबल होऊन पुढे जात असतात. त्या वयामध्ये ती व्यक्ती मुख्यमंत्री झालेली होती. या टप्प्यांमधले बदलत गेलेले देवेंद्र फडणवीस आपण कसे बघितले? पहिल्यांदा नगरसेवक निवडून आला तेव्हा लहानच होता वयाने, बरं, त्याबद्दल वादच नाही. त्याच्यानंतर त्याची दिशा जी बदलली, विकासाची दिशा, कामाची दिशा, ही सगळी हळूहळू बदलत गेली आणि जसं जसं पद मिळत गेलं त्याचं विधानसभेतलं नेतृत्व, संसदपटू, त्याला जो मिळालेला पुरस्कार तो सुद्धा बघितला आहे आणि त्याची सगळी मॅक्झिमम म्हणजे मी त्या काळात पत्रकार असल्यामुळे मी सगळी त्याची नागपुरातली अधिवेशनं अटेंड केलेली आहेत आणि तिथे सर्व त्याचे प्रश्न आणि त्याला प्रश्नाला चारी दिशांनी पकडणं बरं आणि ते उत्तर मिळवून घेणं हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि हे सगळी धडाडी त्याची मी डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि अनुभवली आहे. कारण मी पत्रकार म्हणून गॅलरीत बसलेली आहे आणि तो तिथे प्रश्न विचारतो आहे आणि तो ती मागणी करतोय उत्तराची आणि अभ्यासपूर्वक असायचं. कुठलीही गोष्ट अशी म्हणजे उत्तर देताना मंत्र्यांना भांबावल्यासारखं व्हायचं हे माझ्या आईच्याही प्रश्नांच्या वेळेला पाहिलेलं आहे आणि देवेंद्रच्याही प्रश्नाच्या वेळेला पाहिलेलं आहे. ही सगळी धडाडी आणि त्याला प्रगल्भता येणं आणि हळूहळू आणि संयमित तो आहेच. आणि दुसरं अजून एक देवेंद्रचं खूप महत्वाचा स्वभाव म्हणता येईल तो म्हणजे रिस्पेक्ट. बरं, अगदी छोट्यात छोटं मूल जरी काहीही सांगत असेल तर तो रिस्पेक्टफुली ऐकून घेतो. बरं, आणि कुठे उत्तर द्यायचं, कुठे नाही बोलायचं, नाही बोलायचं हे तो त्याच्या स्वभावानुसार ठरवतो, पण रिस्पेक्ट खूप देतो.
वय पाहत नाही रिस्पेक्ट देताना, की हा छोटा आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं कधीच करत नाही. त्याच्यामुळे माझ्या मुलांना, माझ्या नातवाला सुद्धा टीव्हीतला मामा आजो, अच्छा, आणि तो घरी कधी दिसला फंक्शन मध्ये किंवा काय, तर तो कसा काय दिसला बा, म्हणजे तो त्याच्याशी जाऊन बोलणार, तू आज कसा काय टीव्ही सोडून आला, एवढाच त्याचा प्रश्न असायचा. म्हणजे ही रिस्पेक्ट तो द्यायचा, म्हणून ही त्याचा आनंद सगळ्यांना मिळतो. भावनाजी, असं एखादी घरगुती खास गोष्ट, म्हणजे आम्हाला प्रशासक म्हणून देवेंद्र फडणवीस पाहिलेले आहेत, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, पण घरातले देवेंद्र फडणवीस कसे असतात, एखादी पटकन छोटीशी आठवण? हो, आम्ही दिल्लीला होतो काही वर्ष. बरं. तेव्हा दिल्लीला लाल चौकामध्ये झेंडा फडकवायला गेला होता देवेंद्र, हो, एबीव्हीपीच्या सोबत. बरं. तेव्हा तो दिल्लीला येऊन राहिला. तेव्हा माझा मुलगा अगदीच छोटा होता, पण त्याने ते 15 दिवस घरात एवढे एन्जॉय केले की तो सगळं जग विसरल्यासारखं. त्या माझ्या मुलाला नाहू माखू घालणे, बरं, त्याला जेवायला घालणे, माझ्याबरोबर स्वयंपाक करणे, भटकणे, सगळं त्यांनी केलं. आणि हे मुळात आवडत होतं, अच्छा, म्हणून केलं. आणि लहानपणीच्या आठवणी सगळ्यांच्याच खूप छान असतात, आमच्या पण खूप छान आहेत. भावनाजी, तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या पुरुषांना या निमित्ताने एक वेगळीच शिकवणूक दिलेली आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बेसिकली पुरुषाला पूर्ण स्वयंपाक करता येतो, असं तुम्ही आम्हाला जी गुप्त बातमी दिलेली आहे या निमित्तानं. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मला देवेंद्र फडणवीसांच्या काही राजकीय टप्प्यांबद्दल बोलण्यासाठी मी उदय तानपाटकांकडे जाणार आहे. कारण आता जरी हे सगळे आनंदाचे सगळे क्षण असले आणि सगळा उत्साह आणि सोहळा असला, तर या मधला काळ मात्र महाराष्ट्रासाठीच एक स्थित्यंतर होतं आणि अनेक धक्कादायक गोष्टी घडत होत्या. त्या काळातले देवेंद्र फडणवीस आणि ते देवेंद्र पर्व, याहीबद्दल मी बोलणार आहे तानपाटकांची. तानपाटकजी, हा ज्याला आपण हा काळ म्हणतोय, गेली 10 वर्षाचा आणि पुढे 5 वर्ष सुरू होतील. 2014ला एक मोदींची लाट होती म्हणा, काँग्रेसच्या विरोधातलं वातावरण होतं म्हणा, जे काही असेल, त्यामुळे पण भाजपला मोठं यश मिळालं होतं. 2019ला मात्र महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी नेतृत्व केलं होतं, मोठी यात्रा पण काढली होती, आणि आता 2024ला सुद्धा. त्या अर्थानं त्यांनी एकट्याच्या बळावर 100चा आकडा क्रॉस करणारे महाराष्ट्रातले नेते, त्यातला एक काँग्रेसचा जुना काळ 20व्या शतकात तर ऑलमोस्ट तो गेल्या जमा आहे, नंतर आपण 90चं दशक आणि पुढे 21वं शतक बघू. या दृष्टीने तुमच्या नेतृत्वात 100पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या जातात आणि तुम्ही सत्ता स्थापन करता. या अर्थानं देवेंद्र फडणवीस राजकारणी म्हणून तुम्ही त्यांची कारकीर्द कसं मूल्यमापन कराल? असं आहे, देवेंद्र फडणवीस यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ते संघटनेमध्ये बूथ प्रमुख म्हणून काम करून वरती आलेले आहेत. नगरसेवक, महापौर असे पायऱ्या चढत चढत ते वरती आलेले, राज्याचे प्रमुख नेते आता बनलेले आहेत. बरं. त्यांचं एक सांगतो तुम्हाला मी की 2014च्या निवडणुकीच्या लोकसभा निवडणूक जेव्हा झाली, शेवटची प्रचार सभा झाल्यानंतर मोदींनी विमानतळावर त्यांना विचारलं होतं की किती जागा आहे, प्रत्येकाला विचारलं तुमचा काय अंदाज काय तुमचा. बरं. तर प्रत्येकाने कोणी 15-20, 20-25 असं एक वेग उत्तर दिलं होतं. बरं. देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता असा होता की त्यांनी सांगितलं 40 जागा येतील. अच्छा. आणि तेव्हा 41 जागा आल्या होत्या. तर हे त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण माहिती असेल नेता म्हणून मोदींच्या मनात ते पक्के बसले. बरं. त्याच्यानंतर सुद्धा युती तुटली विधानसभेला तेव्हाच्या, आणि तेव्हाही त्यांनी युती तुटली तरी हरकत नाही पण आपण स्वतंत्र लढूया, आणि तेव्हाही भाजपने जास्त यश खेचून आणलं होतं. या दोन गोष्टीमुळे वरिष्ठ नेतृत्वाच्या ते मनात बसले आणि ते आता या पदावर पोहोचलेले आहेत. त्यांनी विधानसभेतली कारकीर्द जी मी पाहिलेली आहे ती विरोधी पक्षनेते असताना सुद्धा अत्यंत आक्रमक शब्दामध्ये आणि ठामपणे ते आपलं मत मांडत होते. समोरच्याला सरकार पक्षाला नामोहरम करायचं आणि कागदपत्रांसह आपले आरोप असतील किंवा काय असतील ते पुरावे देऊन करायचे. बरं. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. जे भाजपच्या आधीच्या नेतृत्वामध्ये पूर्वीचं नेतृत्व जे होतं त्यांनी पुरावे फारसे दिले नव्हते, पण त्यांनी आरोपाची राळ उठवून दिली होती. फडणवीसांनी मात्र पुरावे दिले आणि त्यांनी आरोप जे केले प्रत्येक आरोपाचा त्यांनी पुरावा दिला होता. बरं. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी हे काम केलं. त्याच्यानंतर ते जेव्हा सत्तारूढ पक्षामध्ये भाजप सत्तेवर आला आणि तेव्हा 14 ते 19 त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं काम महाराष्ट्राकरता केलेलं आहे. त्यांनी 19 मध्ये त्यांना परत त्यांना जेव्हा डिमोशन झालं त्यांचं, तेव्हा त्यांनी ज्या संयमाने परिस्थिती हाताळली आणि ते उपमुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं, ते खरोखर वाखाणणारी गोष्ट आहे की असं एखादं पद आपले जाऊन आयत्या वेळी गेल्यानंतर
हो. कुठल्याही कुरकुर न करता, कुठल्याही प्रकारची तक्रार न करता त्या पदावर 2.5 वर्ष ते काम करत होते आणि आता ते पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत. तर त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य संयम हा एक सुमितनी जे सांगितलं ना ते अतिशय महत्वाचं आहे. संयम हा त्यांचा अत्यंत महत्वाचा गुण आहे. बरं. आणि योग्य वेळी न बोलणं म्हणजे कधी नाही बोलायचं त्यांना हो. कळतं आणि कधी बोलायचं त्यांना कळतं. हे त्यांचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. वय हा त्यांचा अत्यंत प्लस पॉईंट आहे. त्यांचं वय जे आहे आणि त्यामुळे ते याच्या पुढेही अनेक वर्ष राजकारणामध्ये देशाच्या राजकारणात पण जातील असं आता जे म्हणतायत ते खरं आहे अगदी. बरं. प्रसन्न. येस, अतिशय ह्या काही महत्त्वाच्या बाबी होत्या ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द गाजण्यातले जे अनेक टप्पे आहेत किंवा प्रसंग आहेत त्यातले हे होते. मी सुमित वानखेडेंकडे, सुमित वानखेडेजी, विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांची भाषणं आम्ही पाहिलेली आहेत, बाहेरही बघितलेली आहेत, त्यांचा आक्रमकपणा सुद्धा पाहिलेला आहे. तुम्हाला विशेषतः विधिमंडळ कारकिर्दीमध्ये तुम्ही आमदार आता तुम्ही आमदार आहात पण त्याच्या आधीपासून सुद्धा स्वीय सचिव असल्यापासूनचे असे कसोटीचे क्षण तुम्ही कोणते स्पेसिफिक सांगाल? मग तो सत्तेच्या संदर्भातला पेच प्रसंग असेल का एखाद्या मोठ्या आरोपाबद्दलचा असेल, महाराष्ट्राच्या प्रकल्पाबद्दलचा असेल, कारण विशेषतः गेली 5 वर्ष तर सारखे आरोप होत होते, किंवा जेव्हा उद्धव ठाकरेंनी अचानक शिवसेनेतून ठरवलं की आमचा पाठिंबा नसेल आणि आम्ही महाविकास आघाडी अशी स्थापन करतोय, या काळातले देवेंद्र फडणवीस दिसत कसे होते, काय होतं? नाही, आपण जर संपूर्ण मागचा 10-12 वर्षाचा देवेंद्रजींचा कार्यकाळ जर पाहिला हो तर असा एकही वर्ष नाही किंवा असा कार्यकाळ सतत काही ना काही जो काळ त्यांची कसोटी पाहत राहिला, परीक्षा पाहत राहिला. मग तो अचानक गोपीनाथजींचा ऍक्सिडेंटमध्ये झालेला मृत्यू असो, खरं, आणि अचानक सर्व जबाबदारी अंगावर येणं हो, मग नंतर 2014ची 2014चं लोकसभेचं इलेक्शन असेल, 2014चं विधानसभेचं इलेक्शन असेल, त्यानंतर कुठलाही मंत्रिपदाचा अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदाची स्वीकार करावा लागणं असो, काळाने त्यांची कसोटीच पाहिली आहे. आणि नंतर 5 वर्ष जे मुख्यमंत्री पद त्यांनी चालवलं त्यात अनेक प्रसंगांना त्यांना समोर जावं लागलं. मला जो अतिशय माझ्या मनात जो नेहमी करता ठेवला असा प्रसंग आहे की ज्या वेळेस मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांना एकादशीला पंढरपूरला जाता आलं नाही पूजेसाठी, आणि ती फार वेदनादायक होतं. सर्व कुटुंबियांसाठी वेदनादायक होतं, सर्वांसाठीच वेदनादायक होतं. आणि त्यावेळी मग ती जी एक पूजा असते माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, ती त्यांना मिस करावी लागली का, तर ते फक्त राजकारणामुळे. आणि हे तर व्यक्तिगत विषय असतील, त्यांच्यावर होणारी टीका टिप्पणी असेल, त्यांच्या परिवारावर होणारी टीका टिप्पणी असेल, त्या व्यक्तीने इतकं सहन केलेलं आहे, मला असं वाटत नाही राजकारणात कोणी एवढं सहन करू शकेल. माझं नेहमी असं मत राहिलं आहे की राजकारण हे अमृत मंथनासारखं आहे. त्यातनं अनेक चांगल्या गोष्टी निघतात, वाईट गोष्टी सुद्धा निघतात, परंतु या वाईट गोष्टी पचवणारा कोणी निळकंठ पाहिजे असतो, तो व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असं मला वाटतं. फार वेगळी उपमा दिलेली आहे सुमित वानखेडे यांनी. सुमितजी, एक मला पुढे भावनाजींकडे जाण्यापूर्वी सुमितजी, काही म्हणजे हे तुम्ही सांगितलं हे थोडे कटू प्रसंग आहेत, उदय तानपाटकाने सुद्धा तसे सांगितलेले आहेत, पण असं कुठलं एक यश, मग ते धोरणातलं असेल, निर्णयाचं असेल, की ते करून झाल्याचं त्यांना मोठं, जसं की जलयुक्त शिवार, म्हणजे मला जेवढं आठवतंय 2019च्या सुमारास अतिशय महत्वाकांक्षी योजना होती ज्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण प्रयत्न आपले दाखवले होते की म्हणजे ही योजना देवेंद्र फडणवीसांचं नाव महाराष्ट्रावर नेहमीसाठी छाप म्हणून सोडेल. असे एखाद्या निर्णयांबद्दल सांगाल की ती प्रक्रिया कशी होती, फडणवीसांनी ते कसं लावून धरलं, असं काहीतरी? सुरुवातीपासून ज्या वेळेस 2014ला मुख्यमंत्री म्हणून जेव्हा त्यांनी पद सांभाळलं तेव्हापासून त्यांच्या मनात जे विषय होते, मग ते शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन द्यायचा विषय असेल, अर्बन एरियाजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचा विषय असेल, मेट्रोचा विषय असेल, एक महाराष्ट्राला कुठेतरी पुढचे 10-15 वर्ष पुढे नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या झाल्या पाहिजेत. शहरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, ट्रॅफिकचा असेल,
इतर हाऊसिंगच्या विषयातला असेल तो कुठेतरी कमी झाला पाहिजे, या सर्वांना त्यांनी चालना दिली. म्हणजे असं एकही क्षेत्र नाही, म्हणजे शेतीचं क्षेत्र असेल, ऊर्जा क्षेत्रातलं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, आरोग्याचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, म्हणजे अनेक कितीतरी केंद्रीय संस्था, शैक्षणिक संस्था या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आल्यात. बरं. म्हणजे नागपूरमधलं IIM असेल, इतर अनेक संस्था आहेत याच दरम्यान आल्या आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, त्यांनी असं कुठलंही क्षेत्र सोडलेलं नाही. पण मला असं वाटतं की या मागच्या 4-5 वर्षात शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनासाठी जे त्यांनी काम केलं, केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मार्फत जे अनेक वर्ष रखडलेले जे जलसंपदा विभागाचे प्रोजेक्ट्स होते, धरणं होते, त्यांचं काम मार्गी लावायचं काम सुद्धा त्यांनी केलं. ते अतिशय महत्वाचं असं काम होतं. आणि दुसरं महत्वाचं काम त्यांनी केलं की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे. म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचा जो त्यांनी शुभारंभ केला, मला असं वाटतं की देशात जलयुक्त शिवार नंतर अशा पद्धतीचा एखादा प्रोग्राम आखणे आणि तो देशाने स्वीकारणे ही मुख्यमंत्री सौर कृषी योजना ही दुसरी योजना ठरली. बरं, मी भावनाजींकडे सुद्धा जाईन. भावनाजी, एकदम जुनी माहिती माझ्या डोळ्यासमोर आली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस अर्थशास्त्राचे सुद्धा उत्तम अभ्यासक आहेत, इतके की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणे अशी माहिती आहे की नागपूरमध्ये ते पब्लिक फोरमवर अर्थसंकल्पाचं विश्लेषणाचे कार्यक्रम घेत असत. खरं आहे? हो, घेतले आहेत त्यांनी. मी स्वतः अटेंड केलेले आहेत त्याचे ते कार्यक्रम. बरं. जिचकार घ्यायचे आणि मग देवेंद्र हे दोनच व्यक्ती होते की जे अर्थसंकल्पानंतर अर्थसंकल्प समजावून सांगणे, बरं, असाच मी त्याचा अर्थ धरते. आणि मला स्वतःलाही खूप आवड होती आणि म्हणून मी त्याच्याही कार्यक्रम, मी जिचकारांचेही अटेंड केले, तसे त्याचेही अटेंड केले. आता वेळेअभावी घेत नसेल तो, असं मी समजते. बरं. भावनाजी, पण हा एवढा सगळा मोठा प्रवास 90च्या दशकापासून सुरू झाला आणि आता एवढ्या मोठ्या पदावरती आलेले आहेत. 2014ला जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि नंतर 2019ला ज्यांच्याबद्दल आता आपले बाकीचे मान्यवर सुद्धा सांगत होते, या सगळ्या काळात कसं वाटत होतं की आपल्या, जसं म्हणजे मला आठवते मोहन भागवत जेव्हा सरसंघचालक झालं तेव्हा त्यांच्या घरातल्या एकांची प्रतिक्रिया होती की आमच्या घरात सरसंघचालक जन्मले ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असते. ती प्रतिक्रिया मला अजूनही आठवते. देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर हे लक्षात राहिलं की ही व्यक्ती मुख्यमंत्रीपद आणि पहिल्या फळीतल्याच नेतृत्वासाठी आहे, त्यावेळी आपल्या फडणवीसांच्या घरांमध्ये, तुमच्या घरामध्ये काय भावना होत्या? खरं तो उत्साह वेगळाच होता. आणि देवेंद्र आपल्या घरी आहे आणि तो मुख्यमंत्री होतो आहे. जसं जसं तेव्हा यश मिळत गेलं युतीला, तेव्हा असं सगळे आपापले लढले होते, तरी जे यश आलं होतं ते यश आणि त्याच्यानंतर जो ब्रेक लागून थांबा झाला आणि मग मुख्यमंत्री पद मिळालं, बरं, त्याच्यामुळे तो ब्रेक जास्ती कठीण होता या वेळेपेक्षा. बरं. त्यावेळी कसं भावनाजी, त्यावेळी कसं वातावरण होतं? 2019चा काळ कसा होता हो? 5 वर्षाचा. या सुरुवातीला मुख्यमंत्री पदच नाही, सत्ताच नाही, मग विरोधी पक्ष नेतेपद आणि मग आल्यानंतर मुख्यमंत्री पद नाही, उपमुख्यमंत्री पद. तो कसा काळ होता कुटुंबियांसाठी? सामान्य काळ होता, काहीही त्यात बदल झालेला नाही. जसा देवेंद्र आहे तसं अख्खं आम्ही कुटुंब आहोत. जे मिळतंय, जे आपल्यात, मी नशिबाला नाही म्हणत, नशिबात आहे ते नाही म्हणत, पण जे आपल्या यशानंतर जे मिळतंय त्याला खरं सोनं करून दाखवायचं, ही जी भावना आमच्या पहिलेपासून आहे. पहिलेपासून फडणवीस कुटुंबानी कुठे नोकरी करायची, काय करायचं, स्त्रियांची मतं काय आहे, ज्यांनी त्यांनी आपलं मत व्यक्त करायचं, ज्यांनी त्यांनी आपल्या मताप्रमाणे वागायचं. आता त्याला जे मिळालं त्यात आम्ही, त्याचा चेहरा आम्हाला काय सांगत होता तो भाग वेगळा आहे, पण आम्ही कधीही त्याचं दुःख नाही मानलं. कारण आम्हाला माहिती होतं तो किती प्रामाणिक आहे, तो किती सच्चा आहे आणि तो किती यश मिळवू शकतो. हा विश्वास आम्हाला त्याच्याबद्दल ठाम होता. त्याच्यामुळे एक आई म्हणून, एक बहीण म्हणून कुठेतरी वाईट वाटतच होतं. आईलाही वाटत होतं, आमच्या कुटुंबियांना सगळ्यांना वाटत होतं, पण ते दुःख कधी आम्ही व्यक्त नाही केलं किंवा त्याच्यावर कुठलीही चर्चा नाही केली की हे आपल्याला काय मिळालंय, आपल्या नशिबी काय येत आहे, असं कधीही केलेलं नाही. घरात हा विषयच नसायचा.
तो विषय त्याचा होता बरं आणि त्याला जे मिळत होतं त्यात तो आनंदाने जात होता पुढे म्हणा किंवा बरं फेस करत होता त्या सगळ्या गोष्टी. आणि तो फेस करत असताना त्याच्या मागे ठामपणे उभं राहणे कुटुंबियांनी एवढंच आम्ही करत होतो. त्याच्यामुळे तो भावनाजी विषय पण नाही निघायचा भावनाजी किंवा तुमच्या त्याचा, तुमच्या घरांमध्ये काही म्हणजे म्हणायचंच तुम्ही आता फडणवीसांच्या खरे आहात तर फडणवीस असेल किंवा तुमच्या घरी असेल जसं आम्हाला इतर घरी काही बोलायचं झालं तर सारख्या बातम्यांबद्दल किती बोलाल आता जरा बाकीचे विषय बोलू तसं जेव्हा फडणवीस घरी येतात त्यावेळी तुम्ही राजकारणाबद्दल भाजप आणि त्याच्याबद्दलच बोलता का काही वेगळे विषय असतात? फडणवीस राजकारण सोडून कोणत्या विषयांवर बोलतात घरी? खूप विषय असतात. समाजकार्य मेन आहे, राजकारण नसतं. समाजात काय सुरू आहे हे पण विषय असतात. बरं शाळा कॉलेजेसमध्ये काय सुरू आहे, आज सोशल मीडियामुळे मुलं कशी बिघडतायत हे पण विषय असतात. शेवटी आम्ही पण सामान्य आहोत. आम्ही सतत राजकारणावर कसं काय बोलणार ना, सतत राजकारणावर नाही. बरं मी पुन्हा एकदा उदय तानपाटकांकडे जाईन आणि त्यानंतर आपल्या आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात असू. उदय तानपाटकजी देवेंद्र पर्वाबद्दल बोलत असताना त्यांच्या विरोधकांशिवाय हे देवेंद्र पर्व पूर्ण होत नाहीत. यामध्ये दोन प्रमुख नावं म्हणजे एक उद्धव ठाकरे जे एकेकाळचे मित्र आणि त्याच्यानंतर आता अगदी शत्रुत्व म्हणता येईल एवढा तो विरोध झालेला आहे. शरद पवार ज्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस नंतर त्यांनी पक्ष फोडलाय स्वतः देवेंद्र फडणवीसच म्हणाले होते आणि काँग्रेस मात्र हा पक्ष म्हणून मी बघतोय. या विरोधक आणि देवेंद्र फडणवीस या डायनामिक्स मधून तुम्ही विश्लेषण कसं कराल या देवेंद्र पर्वाचं? असं आहे की देवेंद्र फडणवीस हा असा नेता आहे की ज्याला महाराष्ट्रभर प्रचंड प्रमाणात आवाज जरा डबल येतोय. बोला, आम्हाला ऐकायला येत आहे. तानपाटकजी तुम्ही सलग बोला, आम्हाला ऐकायला येत आहे. की ज्यांना महाराष्ट्रामध्ये प्रचंड हेटरेट सहन करावं लागलं आणि तरीही ते कुठल्याही प्रकारे ते कधीही त्यावर व्यक्त झाले नाहीत आणि त्यांचं काम ते करत राहिले. ज्या पद्धतीने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून ट्रोल केलं गेलं त्याच्यामुळे कोण होतं काय होतं सगळ्यांना माहिती आहे आणि केवळ एक विशिष्ट जातीचा नेता म्हणून त्यांचं जे काही ज्या पद्धतीने जे बघतात हे अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं गेलं असं मला वाटतं आणि तरीही त्यांनी शांतपणे सगळ्या परिस्थितीत तोंड दिलं. बरं. आणि हे त्यांचं मला वाटतं वैशिष्ट्य असं मानावं लागेल. दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली मैत्री सर्वश्रुत आहे आणि यांच्यातली दुश्मनी ज्या पद्धतीने टोकाला गेलेली आहे व्यक्तिगत पेचावर गेलेली एक तर तू राहशील नाही तर मी राहीन अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या गेल्या तर हेही मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाला थोडं नवीन दिसते ही गोष्ट आहे. पवार साहेबांनी सुद्धा ज्या पद्धतीने प्रचार केला किंवा ज्या प्रचाराला त्यांनी हवा दिली म्हणता येईल तर तेही आपल्या राज्यातल्या एकूणच ज्यांचा आपण वारसा सांगतो यशवंतराव चव्हाणांचा आणि यांचा तर त्याला हे थोडंसं मला वाटतं छेद देणारं वाटतं. तर याचाही विचार आता याच्या पुढे झाला पाहिजे की कुठल्या लेवलला तुम्ही व्यक्तिगत वैर राजकारणाला नेणार आहात आणि तरीही देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही त्याला प्रत्युत्तर न देता त्यांचं काम ते करत राहिले आणि त्याचं मला वाटतं यश ह्या पक्षाला मिळालेलं आहे. आता तिसऱ्यांदा ज्या पद्धतीने भाजपला यश मिळालं ते पाहिलं तर हे अनपेक्षित यश आहे खरं म्हणजे की ज्या फक्त एकच आहे की 3 आकडी संख्या होईल असं वाटलं होतं पण ती इतकी पुढे जाईल असं वाटलं नव्हतं की एकूण परिस्थिती राजकीय पाहता महाराष्ट्रामधली आणि तरी ती नेलेली आहे. याच्यात फडणवीसांनी जे कष्ट केलेले आहेत त्यांच्या सहकार्याने जे कष्ट केलेले आहेत त्याचं फार मोठं याच्यात योगदान आहे असं मला वाटतं आणि त्यातूनच फडणवीसांचं नेतृत्व जे आहे ते पुढे आलेलं आहे. बरं मी सुमित वानखेडेंना एक प्रश्न आणि जमला तर परत तानपाटकांकडे मी जाईन तोच प्रश्न घेऊन. सुमित वानखेडेजी समाज माध्यमांना मी सध्या फॉलो करतोय सोशल मीडियावर आणि तिथे आतापासूनच चर्चा सुरू झालेली आहे की यंदाचे मुख्यमंत्री म्हणजे भविष्यातली दिल्लीला जाणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि दिल्लीला जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकसेवा मार्गावरती जाण्यासाठी हे नेतृत्व तयार आहे असं एक वातावरण भाजप समर्थक देवेंद्र फडणवीस समर्थक म्हणतायत. फडणवीसांची यापुढची दिशा ही दिल्लीची असेल असं आतापासूनच लोक शुभेच्छा देत आहेत. आपण कसं बघता याकडे? नाही या निश्चितच लोकांच्या सदिच्छा आहेत पण आपण एकंदरीत देवेंद्रजीचं करिअर पाहिलं तर देवेंद्रजींनी करिअरच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत स्वतःला सिद्ध करत आणलेलं आहे आणि तेच त्यांच्या यशाचं गमक आहे. बरं. एक अतिशय इमानदार मेहनती संवेदनशील असा नेता म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत आहेत. आज त्यांच्या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. उद्या भविष्यात काही होऊ शकतं म्हणजे आणि त्याला ते तयार आहेत. म्हणजे आज
मुख्यमंत्री जरी पद मिळालं तरी मला असं नेहमी वाटतं की ते राजकारणातले योगी आहेत आणि त्यांना एखादं पद मिळालं काय नाही मिळालं काय त्यांनी काही फरक पडत नाही. बरं निष्ठा, विचार आणि आपल्या पक्षाप्रती प्रामाणिकता, बरं हे एक ध्येय घेऊन चालणारे कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. बरं. उद्या पुढे भविष्यात काय होईल याची चिंता त्यांना नाहीये. अगदी अगदी थोडक्यात हाच प्रश्न उदय तानपाटकांना. तानपाटकजी, फडणवीस यांची 5 वर्षांनंतरची दिशा केंद्राकडे असेल? नक्कीच त्यांचा करिअर गॅप जर आपण पाहिला बरं तर बूथ प्रमुखापासून मुख्यमंत्री पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि इथून पुढे नक्कीच दिल्ली त्यांना खुणावत असेलच, कारण दिल्लीमध्ये आता हळूहळू नवीन नेतृत्व पुढे यायची शक्यता आहे. बरं. आणि आज देशामध्ये कुठल्याही अंगावर कलंक डाग नसलेला नेता म्हणून देवेंद्र फडणवीस पाहिलं जातं. नक्कीच. त्यामुळे ते पुढे दिल्लीकडे जातील याच्यात मला तरी काही शंका वाटत नाही. फक्त ते कधी जातील हे ठरायचं आहे, पण लवकरच ते होईल असं मला वाटतं. आपण बघूया काय होणार. या सगळ्या देवेंद्र पर्वाकडे माध्यम म्हणून आपल्या सगळ्यांचं लक्ष असणारच आहे. तुर्तास मात्र फडणवीसांना, त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाला, उपमुख्यमंत्र्यांना आणि सरकारला शुभेच्छा देऊयात नव्या शुभारंभासाठी. त्याचप्रमाणे उदय तानपाटकजी, सुमित वानखेडेजी आणि भावनाताई, तुम्ही वेळ दिलात आम्हाला. तुमच्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.